ब्रह्मांड अवतरंडी ज्याची इच्छा घडी तो उचिष्ट काढी धर्म घडी देखिला गे माये चक्रभोज स्वभावी वारू तो वर्गवी अर्जुनाचे यज्ञकार प्रीती मंत्राच्या आहुती तो द्रौपदी प्रति भाजी मागे देखिला गे माये चक्रभोज स्वभावी वारू तो वागवी अर्जुनाचे निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे देखिला गे माये चक्रभुज स्वभावी वारू तो वागवी अर्जुनाचे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा
खरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राका जी कीर्तनी वैवसती लोका तयाच्या चरणी साष्टांग नमन करी तुगा जेणे धर्म जिंकला चरण मंडळी तो राज संभाजी नवाळी काळ तरला जयाच्या कुळी तया छत्रपती चरण कमळी साष्टांग नमन करी तुगा मस्तक हे पाया करी संताच्या ब्रह्मांड उतरंडी ज्याची इच्छा घडी तो उचिष्ट काढी धर्म घरी देखील आगे माये चक्रभुज स्वभावी वारू तो वागवी अर्जुनाचे प्रस्तुत प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं 31व वर्ष नमतो 31व वर्षाची आज 5व्या दिवसाची होत असणारी कीर्तन रूपी सेवा आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 21 वर्ष आणि याच ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होत आहे प्रथम त्या भुसरीकर माऊलींच्या चरणी शतशही प्रणाम करतो की खऱ्या अर्थाने हे विचार आणि हा एवढा मोठा वैष्णव धर्माचा वारकरी संप्रदायाचं भूषण असणारा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये बेटामध्ये होत आहे ते खऱ्या अर्थाने विचार या ठिकाणी उभा आहेत प्रथम अल्पसा परिहारतो असा की ज्यांच्याकडून मला गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा गेल्या फेब्रुवारीला गेल्या 11 महिन्यापूर्वी ज्यांच्याकडून मला या कीर्तन रूपी सेवेचं निमंत्रण मिळालं ते आमचे भाऊसाहेब म्हणजे बाप्पू आणि संपूर्ण त्यांच्याबरोबर असणारी वैष्णव विचाराशी निगडित असणारी संपूर्ण कार्यकर्ते आणि त्यांचे संपूर्ण असणारी कमिटी प्रथमतः मी ग्रामस्थांना कमिटीला धन्यवाद देतो या ठिकाणी एक भगवान परमात्म्याची सेवा करण्याची अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा करण्याची संधी मला आपल्यामुळे मिळाली आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं भूषण असणारे हे 2 मृदुंगमणी या ठिकाणी आहेत की खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे त्यांच्यासाठी टाळ्या यांच्या समोर सेवा करण्याची मला संधी मिळाली म्हणून खऱ्या अर्थाने मी या कमिटीला धन्यवाद देतो की ज्यांचे विचार आहेत विचार प्रत्येकालाच असतात विचार नाही असं माणूस नाही असं माणूस आहे का त्याला विचार नाही फरक इतकाच की सगळ्यांचे विचार सारखे नाही आणि सगळ्यांचे विचार चांगले नाही आणि जे विचार असायला पाहिजे ते सगळ्यांचे नाही विचार महत्वाचे आहेत विचार महत्वाचे आहेत कशासाठी जन्माला आलो कशासाठी जन्माला आलो अनेक वाट कोण जाणे का घाट कोण ब्रह्मी का पाठ कोण जीव कोण शिव का स्वरूप कोण हा विचार करायला लावणारा जो विचार आहे त्याला वैष्णव विचार म्हणतात आणि त्या वैष्णव विचारामध्ये होत असणारा हा कीर्तन महोत्सव आहे ज्याच्यासाठी जन्माला आलो त्या कार्याला प्राधान्य देणं म्हणजे वैष्णव विचार नवविध असणाऱ्या भक्तीला त्यापैकी नवविध असणाऱ्या भक्तीपैकी जी जी संधी मिळेल ती ती भक्ती साध्य करणं त्याला वैष्णव विचार म्हणतात आणि ज्याच्यासाठी जन्माला आलो त्याला प्राधान्य महत्वाचं आहे संसारिक तर सगळेच आहोत पण ज्याच्यासाठी आलो त्याला प्राधान्य महत्वाचं आहे आणि ते प्राधान्य जर दिलं नाही तर या मनुष्य जन्माचं सार्थक होणार नाही
हा विचार जिथं आहे ते वैष्णव विचार आहे. उदाहरण प्रथम तर सांगतो. अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक कर्तबगार पोलीस पाटील होते आणि एकुलती एक मुलगी होती. कर्तबगार म्हणजे तालुक्यात कर्तबगार पोलीस पाटील. पोलीस पाटलांची माफी मागून सांगतो बरं का. आणि एकुलती एक मुलगी होती, परदेशात शिक्षणाला गेली. तिने तिकडेच लग्न केलं. पाटलाला वाटलं दारामध्ये मंडप टाकावं, मोठे लग्न करावं, तालुक्याचा वर्षभर मान सन्मान घेतलाय, त्यांना मान सन्मान द्यावा, सात्विक विचार पाटलाचं. पण पोरीने तिकडेच लग्न केलं. पण पाटील हुशार होतं. आता नाही साध्या पद्धतीने लग्न करतात नंतर मग ते रिसेप्शन. हरकत नाही मला जावयाला आणि पुरीला बोलून घेऊन मोठं रिसेप्शन ठेवू. वर्षभर अद्भुत होतं, सुट्टीच नाही. वर्षाने जावयाची चिठ्ठी आली, वर्षाने जावयाची चिठ्ठी आली. परवा दिवशी 10च्या एसटीने येतोय म्हणून. पाटलाने 3 दिवसात एवढा फास्ट कार्यक्रम राबवला महाराज. अख्ख्या तालुक्यात आमदार आमदार मंत्री संत्री सोयरा धायरा पुढारी सगळ्यांना सांगितलं परवा दिवशी 9 वाजता हजर. 10 वाजता जावयाचा सत्कार, तिथून पुढे रिसेप्शन. 5000 बाय 3000चा मंडप टाकला. गुलाबजामचं जेवण ठेवलं. 9 वाजता अख्खा तालुका जमला. 9:45 वाजता 2 जोडीदार घेऊन पाटील एसटी स्टँडवर गेलं. 10ची गाडी आली. अख्खी एसटी रिकामी झाली, पण पोरगीन जावाय खालीच उतरली नाही. बसलीच नव्हती, तो उतरते ना काय. कंडक्टरने सांगितलं म्हणजे पाटील म्हणलं मीच. पुढे हात केला, चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं आमच्या कंपनीचा संप चालू असल्यामुळे आम्ही आज येणार होतो, पण आमच्या कंपनीचा संप रात्रीच मिटला, आम्ही येऊ शकत नाही. पाटलांनी चिठ्ठीची गुंडाळी हातात धरी स्टोर संघ आलेलं 2 जण मांडवात भिडलं. म्हणजे आता 10ला जावायचा सत्कार होता. आणि सत्कार झाल्यावर पुढील कार्यक्रम जेवण. म्हणजे जावा येणार नाही, सत्कार कॅन्सल, चांगल्या कामाला उशीर नको, घ्या बसून म्हणली. त्याकडेची त्या कडेला पंक्ती बसलेत, जेवण चालल्यात. पाटील बी आल्यात, धोत्राचा सोगा हातात धरून पंक्तीने फिरत्यात आणि फिरता फिरता म्हणतात एवढं केलं वायाला गेलं, एवढं केलं वायाला गेलं, एवढं केलं वायाला गेलं. त्यातलं एक कार्यकर्ता उठला, म्हणलं पाटील असं काय म्हणतं, एवढं केलं वायाला गेलं, एवढं केलं वायाला गेलं. काय वायाला गेलं नाही म्हणलं, योग गुलाबजाम राहिला नाही. पाटील म्हणला खाल्लं ना कोण ह्या कुत्र्यांनी. मग क्विंटल भर गुलाबजाम बापू काय जावायला खायला बनवलं होते का? बनवलं होतं कोणासाठी? तालुक्यातल्या मंडळीसाठी. जावळ आल्याच्या नंतर जेवणारे तेच आणि जावळ नाही आले तरी जेवले तेच. म्हणजे बनवलंय त्यांच्यासाठी. जावळ आल्यावर जेवणारे तेच, जावळ नाही आला तरी जेवणारे तेच. यात काय बदल झालाय का? मग वायाला काय गेलं? ज्याच्यासाठी केलं ते नाही झालं, ज्याच्यासाठी केलं ते नाही झालं म्हणून वायाला गेलं. ज्याच्यासाठी जन्माला आलो ते जर नाही केलं तर जन्मच वायाला जाईल म्हणून त्याला वैष्णव विचार म्हणतात. हे विचार जिथं आहेत प्राधान्य तिथं वैष्णव विचार म्हणतात. आणि हे वैष्णव विचार अंमलात आणण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळाली की ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वैष्णव विचाराला प्राधान्य दिले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 27 अभंग बनवले आणि 27 अभंग राजांसाठी बनवले. आणि विचारलं शिष्यमंडळीमध्ये पुढे असणाऱ्याला कोण जाणार आहे राजांना हे अभंग देण्यासाठी. त्यातला एक टाळकरी उठला, त्याने वर हात केला, म्हणला मी जातो राजांना अभंग घेऊन. आणि 27 अभंग घेऊन रायगडवर गेलेला एक टाळकरी रायगडच्या महाद्वारामध्ये जाऊन उभा राहिलेला आहे. तुम्ही ना आम्ही कीर्तन आज कशामुळं करतोय हे सांगायचंय मला. आणि महाद्वारामध्ये आवाज
सांगा, तुकाराम महाराजांचा एक सेवक वारकरी आलेला आहे. एवढी राजांच्या पर्यंत वार्ता पोहोचल्यावर सिंहासनावरून राजे महाद्वारापर्यंत धावत आले. आलिंगन घेणे वारकऱ्याचं दर्शन घेतलं. वारकऱ्याचे तुटलेले जोडे उचलले आणि उंच कोनाड्यामध्ये ठेवले आणि वारकऱ्याच्या हाताला धरून महालामध्ये गेलेले आहेत. शेजारी बसवले, गप्पा टप्पा मारले, अभंग दिले, स्वीकारले. मांडीला मांडी लावून भोजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि भोजनाचा कार्यक्रम ओळखल्याच्या नंतर राजाने वारकऱ्याला मुक्कामाचा आग्रह केला. पण वारकऱ्याने सांगितले, नाही, मला परत जायला हवं. राजे पुन्हा महाद्वारापर्यंत घालवत घालवत वारकऱ्याला आलेला आहे. उंच ठेवलेले वारकऱ्याचे जोडे पुन्हा वारकऱ्याच्या सामोरे केलेले आहेत. वारकरी रायगडच्या पायऱ्या उतरून खाली आलेला आहे. संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ल्याचा किल्लेदार घोड्यावर बसून रायगडला फेरफटका मारत आहे सुरक्षतेच्या धोरणाखाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रायगडच्या पायथ्याला एका झाडाच्या बुंध्याला तो वारकरी बसलेला आहे. किल्लेदाराने विचारलं, वारकरी बुवा, तुम्हाला काल राहण्याचा आग्रह केला होता. आम्ही काल राहण्याचा आग्रह केला होता. गडावर तुम्ही थांबले नाही. काल ताबडतोब जायला पाहिजे म्हणून गड उतरून खाली आलात. परंतु या गडाच्या कडेला असणार या जंगलामध्ये 7 वाघिणी जन्मलेल्या आहेत. 7 वेलेल्या वाघिणी आहेत आणि एवढी भयंकर परिस्थिती, भीतीचं वातावरण असताना तुम्ही या ठिकाणी मुक्कामाला राहिलात. मुक्कामाला राहायचं होतं तर गडावर थांबायचं होतं ना, आणि मग जायचंच होतं तर इथे का थांबला वारकरी बुवा? त्यावेळेस त्या वारकऱ्याने सांगितलं, मनात 2 उद्देश घेऊन आलो होतो. एक उद्देश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेले 27 अभंग महाराजांच्या पर्यंत पोहोचवावा आणि हे काम मी याच्यासाठी स्वीकारलं होतं की या निमित्ताने राजांची भेट आणि माझी भेट होईल आणि मला राजा पाहायला मिळतील. परंतु अभंग किल्ल्यावर पोहोचवले पण राजांची माझी भेटच झाली नाही. इतक्यात राजा गड उतरून येत होते खाली आणि किल्लेदाराने सांगितलं, काल महाद्वारापर्यंत तुम्हाला नेण्यासाठी आले होते ना, ते राजेच होते. तुम्हाला सिंहासनासाठी शेजारी घेऊन बसले होते ते राजेच होते. जेवताना तुमच्या मांडीला मांडी लावून भोजन केलं ते राजेच होते आणि पुन्हा महाद्वारापर्यंत घालवायला आले त्यावेळेस ते राजेच होते. इतक्यात राजा पुढे येऊन उभं राहिलं आणि वारकऱ्यांच्या लक्षात आलं, काल मला घेऊन गेलेले राजेच होते, जेवणाला माझ्या बरोबर बसलेले राजेच होते, पुन्हा महाद्वारापर्यंत आलेले ते राजेच होते. जरी हे राजेच होते तर समोरून येणाऱ्या राजांना प्रश्न विचारला, राजा तुम्ही राजा आहात, मग मी काल तुमच्याकडे आल्याच्या नंतर महाद्वारामध्ये उभं राहिल्यावर माझ्या पायातला तुटका जोडा उचलून तुम्ही उंचावर ठेवला आणि पुन्हा माघारी आल्याच्या नंतर तो उंचावरचा जोडा तुम्ही तुमच्या हाताने घेतला आणि माझ्या समोर ठेवला. तुम्ही स्वराज्याचे राजा आहात, माझ्यासारख्या वारकऱ्याचे जोडे उचलला. त्यावेळेस राजांनी सांगितलं, वारकरी बुवा, माझ्या स्वराज्यातला वारकरी आहे आणि राजसभेमध्ये राजदरबारामध्ये अनेक माणसं येतात. कुणा नादानाचा पाय माझ्या वारकऱ्याच्या तुटलेल्या जोड्यावर सुद्धा पडू नये यासाठी मी तो जोडा उचलून उंचावर ठेवला. ही ज्याच्याजवळ विचार होते त्या विचाराला वैष्णव विचार म्हणतात आणि त्या विचाराने आपण आज अखंड सप्ताह करतो. या विचाराला वैष्णव विचार म्हणतात आणि ज्यांच्या कृपेने आज अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन चालतात ती खऱ्या अर्थाने त्यांची कृपा आहे. म्हणून प्रत्येक कीर्तनात प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाच्या सुरुवातीलाच म्हणतात, त्यांच्या कृपा झाले कठेचा छत्रपतींच्या कृपेने खऱ्या अर्थाने वैष्णवी विचार आणि आपण कीर्तन वारकरी संप्रदायाचं भूषण आणि वारकरी संप्रदायात आजही आहोत. अभंगाला सुरुवात सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. योग्यांचा राजा साधकांचा माय बाप विश्वाची माऊली, ज्ञानेश्वर माऊलींच्या वडील बंधूंचा सद्गुरूंचा निवृत्ती दादांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून निवृत्ती दादा ज्ञानेश्वर माऊलीला सांगतात, कोटी ब्रह्मांडाच्या मालकाची 4 चरणाचा अभंग आहे. 4ही चरणाच्या पूर्वार्धामध्ये प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये नाथ बाबा निवृत्ती दादा ज्ञानेश्वर माऊलीला प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये त्या कोटी ब्रह्मांडाच्या मालकाची महती म्हणजे उंची सांगतात आणि प्रत्येक चरणा
प्रकरणाच्या उत्तरार्धामध्ये त्या कोटी ब्रह्मांडाच्या मालकाची लीनता सांगतात. विठ्ठल ब्रह्मांड उतरंडी ज्याची इच्छा घडी. ब्रह्मांड व्याख्या ब्रह्मांडाचे. केवढं ब्रह्मांड, किती मोठं ब्रह्मांड. गावचा नकाशा तयार आहे, तालुक्याचा तयार, जिल्ह्याचा तयार आहे, राष्ट्राचा तयार आहे, देशाचा तयार आहे नकाशा, जगाचा नकाशा तयार आहे. विज्ञान किती पुढे गेलं. अजून ब्रह्मांडाचा नकाशा, अजून ब्रह्मांड, अजून समुद्राची खोली, आकाशाची उंची. विज्ञान किती पुढे गेलं तरी समुद्राची खोली, आकाशाची उंची सापडलेली नाही. किंवा कुणाला अजून रक्त पुन्हा दुसरं तयार करता आलं नाही. असं इतकं मोठं ब्रह्मांड. खाली किती गेल्याच्या नंतर खालची कड लागण. खाली सांगितल्यात सप्तपातळ, आतळ, वितळ, सुतळ, पातळ, तळ, तळातळ, महातळ, रसातळ, सप्तदीप, 21 वर्ग. वरची कड कधी घावन, इकडची बाजू, इकडची बाजू कधी सापडेल का. असं ब्रह्मांडाचा ज्याचा अंतच नाही. त्याचा आकार किती मोठा आहे कुणालाही सांगता येणार नाही. किती मोठे ब्रह्मांड आहे याचा कुणाला अजून नकाशा सापडला नाही. अशा ब्रह्मांडाची उतरण समजते ना. पुढच्या पिढीला नका तर समजा ना, पण आपल्याला समजायला काही हरकत नाही अजून. उतरण पुढच्या पिढीला नाही समजायची महाराज, कारण उतरण कशाची असते. आता मडकीच राहिली नाही, एकदाच मडकं लागतं. आता कुठं मडकी राहिले, काय धंदा बंद झालं कुंभाराचं. मडकीच नाही बापू, आता कुठं मडकीच नाही. काय एकदाच मडकं लागतं म्हणलं, त्याची गरज काय. शास्त्रज्ञ ऋषी मुनींचा अभ्यास फार वेगळा होता, शास्त्रज्ञाचा अभ्यास फार. कारण सप्त धातूची शरीराला गरज आहे ती जोपासणं हे ऋषी मुनींचं तत्व होतं. आता आपल्याकडे राहिलंच नाही, त्याला आपण काय करायचं. अशी उतरण म्हणजे एकावर एक, एकावर एक, एकावर ज्याच्या इच्छेने घडती आणि ज्याच्या इच्छेने क्षणात मूर्ती. इच्छेने नुसत्या, कारण त्याची इच्छा आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ज्याच्या इच्छेने हे वृक्षाचं पान हलतंय, एवढी महती ज्याची आहे. तो काम काय करतोय, उचिष्ट तो काढी धर्मा घरी. असं काय काम होतं धर्माच्या घरी. उचिष्ट काढणं म्हणजे काय करणं. उचिष्ट काढणं म्हणजे पंत्रावळ्या उचलणं. एवढं सोपं आहे का. पत्रावळ्या कोणी उचलित का. पत्रावळ्या निदान कपड्याकडे तरी बघा की राहू. पत्रावळ्या उचलायच्या, पत्रावळ्या कोणी उचलत नाही. कारण पत्रावळ्या उचलण्यासाठी पावर लागते. काय पावर लागते. क्विंटल भर बोजा जर उचलायचा म्हणलं तर ताकद लागते. ताकद. क्विंटल भर बोजा उचलायचा म्हणलं तर ताकद लागते. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी शक्ती लागती. आणि वारकऱ्याच्या पंक्तीतल्या पंत्रावळ्या उचलण्यासाठी हृदयात भक्ती लागती. त्याशिवाय कुणी ते उचलू शकत. असा कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि कोटी ब्रह्मांडाचा मालक काम काय सांगितलं म्हणले, उच्चिष्ट कार्यामध्ये पांडवांच्या घरी पंत्रावळी उचलायचं काम करतो. काय कार्य होतं असं पांडवांच्या घरी व पंत्रावळी उचलायला लागावं भगवान परमात्मा. धर्माने राजस्व यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. आणि राजस्व यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. यज्ञाला सुरुवात झाली. 1400 याज्ञिक ब्राह्मण नुसते आहुती टाकायला. 1400 शुद्ध याज्ञिक दशग्रंथी ब्राह्मण आहुती टाकण्यासाठी आहे. दुपारची वेळ झालेली आहे, आहुती संपलेली आहे, जेवणाची पंगत बसलेली आहे. आणि हुकूम झाला, वदनी कवळ घेता. त्या टायमाला नव्हता बरं का. वदनी कवळ घेता हा श्लोक ज्ञानेश्वर माऊलीपासून पुढं त्यावेळेस होता. अन्नपूर्णे ब्रह्मपूर्णे. आणि श्लोक झाला. आणि राजघराण्यामध्ये धर्म घाबरल्यासारखा झाला. घाबरलेल्या धर्माला पाहिलं आणि द्रौपदीने विचारलं ना, घाबरायचं कारण काय. द्रौपदी जेवणाच्या पंक्ती बसल्या, मग घाबरायचं काय कारण आहे. मटेरियल कमी पडेल का. नाही. वर्षभर यज्ञ चालला तरी मटेरियल पूर्ण. एवढा मटेरियल नकुल सहदेवाने आणून ठेवलेला आहे. पण घोटाळा झालाय दुसराच. म्हणजे काय घोटाळा झाला. म्हणजे प्रत्येकाला कामं वाटून घेतली. आमंत्रण सांगायचे काम अर्जुनाकडे दिलं. अर्जुनाने सगळ्या 56 देशामध्ये आमंत्रण पोहोचवली आहेत. मटेरियल आणायचे काम नकुल सहदेवाकडे आहे. वर्षभर यज्ञ चालला तरी मटेरियल पुरणार आहे. दक्षिणा द्यायचं काम माझ्याकडे आहे. आचारी स्वयंपाकाचं काम भीमाकडे आहे. पंत्रावळी वाटायचं काम कोणाकडेच दिलं नाही. पंत्रावळी उचलायचं काम कोणाकडेच दिलं नाही. भीमाकडे आचारी काम दिलेलं आहे. आणि भीम आचारी काम करून
14 लिटरच्या किटलीने पंक्तीला तूप वाढायला तयार आहे. आचार्य कामामध्ये 2च माणसं भक्कम होती शास्त्रात. आता किती असेल किती भारी स्वयंपाक करणारे तरी शास्त्राने सांगितलेली 2च व्यक्ती आहे. यांच्यामध्ये महिलांच्यात नंबर 1चा स्वयंपाक बनवायचा नाथबाबांच्या पत्नीने गिरिजा काकोनी, की जिच्या हातचं अन्न खाण्यासाठी, जिच्या हातचं अन्न ग्रहण करण्यासाठी कोटी ब्रह्मांडाचा मालक 36 वर्ष नाथांच्या घरी आवडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहिली. आवडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहिली. आवडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहिली. आवडीने पाणीच्या घरी चक्रपाणी कारण सगळीकडे पाहिलं आपण पांडुरंगाची मूर्त कशी आहे, कमरेवर हात ठेवून. आणि आपण नाथांच्या घरात एक मूर्त असेल, एक हात असाय पुढे. पांडुरंगाची मूर्त कटावरी, पण नाथांच्या घरामध्ये एक हात पुढे असा आहे की जिच्या हातचं अन्न ग्रहण करण्यासाठी कोटी ब्रह्मांडाचा मालक 36 वर्ष नाथांच्या घरी नंबर 1चा स्वयंपाक गिरिजा काक. पुरुषात नंबर 1चा स्वयंपाक भीम. कारण विराटाच्या घरी अज्ञातवासात होती ना, त्यावेळेस भीमाला पुढे टाकायचं म्हणले, वेषांतर सगळ्यांनी केलं. याला जर दुसरा वेश घ्यावा दुसरीकडे पाठवावं तर याची खायची पंचायत होईल, म्हणून त्याला आचारी करून किचन मध्ये टाकला हंकावर बी. तिथं कोण म्हणणार आहे का हे भीम आहे? विराट जर भीमाने स्वयंपाक केला, कसा स्वयंपाक होता? शास्त्रयुक्त पद्धतीने. भीमाचा स्वयंपाक विराट राजाने विचारणार, म्हणले एवढी ताकद कशाने येते? म्हणलं ते तसं करून खावं लागत. तसं काय म्हणलं ते काय खाण्यात काही शास्त्र असं आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं की अन्न, तिथी, मुहूर्त, नक्षत्र आणि त्या नक्षत्रावर कुठल्या लाकडाच्या अग्नीवर ते अन्न शिजवलंय, गॅसवर नाही बरं का, कुठल्या लाकडाच्या अग्नीवर ते शिजवलंय आणि तेवढ्या वेळातच ते खाल्लंय, ते शरीराला तेवढी साथ देत. हे शास्त्र आहे आयुर्वेदातलं. आणि भीमाने सांगितलं होते विराट राजा म्हणला एकदा मला बनवलं ना त्याने, परंतु ते बनवलं खैराच्या लाकडावर. म्हणलं 1000 हत्तीची ताकद येते, खैराच्या लाकडाचा अग्नी दिला आणि बनवलं. पण ते खायचा जेवढा टायमिंग होता का, तेवढ्या टायमिंग मध्ये खाल्लं तर ठीक नाही, ते वायाला जाणार होतं. त्या टायमात विराट राजा काय करीत होता, तर सभा चालली होती राजदरबारामध्ये. भीमाला वाटलं बनवायला तर सांगितलं ना, आजचा मुहूर्त 12 महिन्याने, पुढच्या 12 महिन्यात माझा अज्ञात्व संपणार आहे, मी निघून जाणार आहे. खाल्ल्या अन्नाला जागायचं कसं, हे बनवलेलं म्हणला सभेत न्यायचं कसं, पण काय हरकत नाही म्हणला. ज्याचं भलं होत असेल तर काय, तेवढा बनवलेला पूर्णाचा गोळा घेऊन सभेत गेला दरबारात. आता दरबारात गेल्याच्या नंतर त्या राजाला आता दरबारात पूर्णाचा गोळा हातावर गरम गरम आणून दिलं, खरं बरं वाटलं असेल तर. अपमान वाटला ना, राजाने तो पूर्णाचा गोळा घेतला आणि मारला खांबावर फेकून. सागाचा खांब होता मोठा, सभा मंडपाचा खांब सागाचा होता. अर्जुनाने जाऊन पटकन पकडला आणि बाजूला काढून दिला आणि भीमाच्या हातावर दिला. पण ज्या खांबावर भीमाने तो पूर्णाचा गोळा मारला होता, त्या खांबाला दुसऱ्या दिवशी पालवी फुटली होती. एवढी पावर ज्या झाडच्या खांबाला पालवी फुटली का, त्या झाडाचं नाव अर्जुन सताडा. आज त्याच्या पानापासून तर सालीपर्यंत कुठल्याही प्रकारचं औषध लावा, जखम सुद्धा लगेच बरी करते. एवढी पावर भीमाने बनवलेल्या भाजी. वाळलेल्या झाडाच्या बुडाला टाकली तरी दुसऱ्या दिवशी पालवी फुटत होती. भीमाचा आचार्य नंबर 1 माझ्या लग्नात होता आचार्य.
काय सांबार बनवलं होतं आचार्याने. वाढा दिसन तिथं टिंपू उभा. परिस्थिती असे. नंबर 1चा स्वयंपाक भीमदादा बनवून तयार आहे, पण द्रौपदी पंत्रवळी उतरायचं काम कोणालाच दिलं नाही. आणि पहिल्या पंक्तीला जेवायला बसल्या 43,832. किती माणसं जेवायला बसल्या? 43,832. अशा दिवसातून 14 पंक्ती होणार आहेत आणि पहिली पंगत उठल्याशिवाय दुसरी पंगत बसणार नाही. त्यावेळेस द्रौपदी सांगितलं घाबरायचं काही कारण नाही, मी आहे ना. पंत्रवळी किती आहे? 43,832. आणि द्रौपदी म्हणते घाबरायचं कारण नाही, मी आहे ना. धन्य त्या द्रौपदीचे, नाही तर आपली द्रौपदी म्हणून ते तुमचं तुम्ही बघा. अहो काय वारकऱ्यांना विचारात. हे बघा, हे वारकरी आहेत सगळं अनुभवातले. जर कदाचित सप्त्याला आलं वारकरी, लांबून जर एखादा म्हणला ना चला ना 2-4 वारकरी आपल्या घरी, हिथं आल्यावर भावनायुक्त होतो माणूस. चला ना वारकरी. ते वारकरी जरी त्यांच्या पाठीमागं गेलं ना, ते घरात गेले की वारकरी बाहेरून कानोसा घेतात. किती भांडी पाडा त्यात बघावा. जर 2-4 भांड्यांचा जे सावा झाला तर वारकरी तसंच माघारी सुटतात. नाही नाही आम्हाला नाही, आम्ही उद्या येऊ. 43,832 माणसं बसले तर द्रौपदी म्हणजे घाबरायचं कारण नाही, तुम्ही शांत राहा. सोन्याच्या चंदनाच्या पाटावर सोन्याची भगवान कृष्णाची प्रतिमा मांडलेली आहे. प्रत्यक्ष कृष्ण पंक्तीमध्ये फिरत आहे आणि भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीने नेत्रातून अश्रूच्या धारा चालल्या आणि सांगितलं कृष्णा कृष्णा धर्म असं म्हणल्याबरोबर प्रत्यक्ष कृष्ण भगवान मागच उभं. काय झालं म्हणले, मी प्रत्यक्ष इथं असताना तू प्रतिमेला. मग म्हणले काम काय तुला माणसात येऊन सांगायचं होतं का? काय काम आहे? 43,832 पंत्रवळी उचलायचं काम कोणालाच दिलं नाही. काही घाबरायचं कारण नाही म्हणला. मग माझ्यासारखा भाऊ असताना घाबरायचं कारण काय? कमरेला शेला बांधला आणि ब्रह्मांडाच्या मालकाला ज्याच्या इच्छेने ही सृष्टी घडती आणि मोडती त्याला 43,832 पंत्रवळे किती जड आहेत. सरदेशी बाजू ताबडतोब दुसरी पंगत बसली. पुन्हा हुकूम झाला. धर्म घाबरला. पुन्हा धावत आला. सांगितलं द्रौपदी एकच पंक्तीला डबल हुकूम चाललाय का काय? द्रौपदीने सांगितलं नाही ना. दुसरी पंगत बसली. खिडकीतून पाहिलं धर्माने तर पहिल्या पंक्तीची माणसं पान सुपारी खात्यात. दुसरी पंगत जेवायला बसली. द्रौपदीला विचारलं द्रौपदी 43,832 पंत्रवळे उचलल्या कुणी? शेणाचा गोळा तोंडामध्ये घातला. नेत्रातून अश्रूच्या धारा चालल्या. गुडघे टेकवले आणि चंदनाच्या पाटावर असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाकडे बोट केलं आणि सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ब्रह्मांड
ब्रह्मांड उतरंडी ज्याची इच्छा घडी तो उचिष्ट काढी धर्मा घरी. मस्त पैकी नाचली बर का सगळे वारकरी. आणि खऱ्या अर्थाने जिथे नाचायचं असतं ना तिथे नाचली, त्याच्यामुळं खरं समाधान वाटलं. कीर्तनात नाचल्याच्या नंतर तिथे नाचायची जागाच ही. महाराज मला एकदा असं झालं, एका कीर्तनामध्ये एकच जण नाचत होता. आता एकच जण नाचत होता म्हणल्यावर मला बरं वाटलं. मला नाचायचं त्याचं बघितल्याच्या नंतर बरं वाटलं. मी कीर्तन संपल्या गेलो आणि त्याच्या पाया पडलो. म्हणलं योग्य ठिकाणी नाचल्यामुळं. म्हणलं महाराज असं काय करता? म्हणलं कीर्तनात नाचले. अरे म्हणजे जिथे देव नाचले, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, पांडुरंग पुढे देव नाच. जिथे देव नाचला प्रत्यक्ष तिथे तू नाचतोय म्हणल्यावर म्हणलं खऱ्या अर्थाने भाग्यवानी. म्हणलं महाराज तुमचं काहीतरी गैरसमज आहे. म्हणलं मी कीर्तनात म्हणून नाही नाचलो, म्हणलं मला संगीताच्या तालावर नाचायची सवय आहे. तर काय हरकत नाही. मग माझा गैरसमज झाला. म्हणजे असं वाजवणार असल्यावर म्हातारा मी उठून नाचल ना. असं वाजवणारी असल्यावर म्हातारा सुद्धा उठून नाचल ना. तेव्हा म्हणलं निदान कमीत कमी म्हणलं अगं खरंच तुला संगीताची आवड आहे बाबा, त्याच्यामुळं मग मी त्याला मिठीच मारली. म्हणला संगीताचा प्रेमी आहे, तुला संगीताची आवड. महाराज म्हणलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणलं का? म्हणलं माझ्या बायकोचं नाव संगीत आहे, तिच्या तालावर नाचायची मला सवय. तिच्या तालावर नाचायची मला सवय आहे. म्हणलं असंही होईल. म्हणलं बरं व्हायला, पण कीर्तनात नाचलं तसं बरं झालं. आणि इकडे हात लावल्यावर दुसरी आठवण आली. एका कीर्तनात महाराजांना आम्ही होतो, आमचे संगीत भूषण जाधव महाराज, ज्यांना आदरणीय राहुलदादा कुलकडून पुरस्कार मिळाला आमदार. आणि मग महत्वाची गोष्ट, तिथं गेलो, कीर्तन संपलं, असा गुळ ठेवलेला होता खाली. कीर्तन संपल्याच्या नंतर बघितलं तर गुळ बी संपलेला होता. तो गुळ ठेवणारे एक पोरग होतं, त्या पोराला म्हणलं सगळा गुळ तोच खाल्ला करा. म्हणलं नाही. मग म्हणलं गुळ मी बी खाल्ला नाही, गुळ तो बी खाल्ला नाही. गुळ झाला काय? म्हणलं मी हिथं वर ठेवीत होतो. मग हिथं बघितलं तर असं नळकुंड होते.
हे आज इथं आलंय ते पुन्हा ते पण हिथं गुळ ठेवायचं ते नळकुंडात हिथं गुळ ठेवायचं अख्खं नळकुंड भरलं ना तेव्हा हे महाराज आता हिथं गुळ घेऊन आलं असं बघायला लागलं म्हणजे इकडं नका ठेवू तिकडे राहू द्या. देखीला के माये चक्रभुज स्वभावे भगवान परमात्मा ज्याने जसा पाहिला त्याला तसा दिसतो. ज्याने जसा पाहिला ज्याच्या दृष्टीने पाहिला ज्याच्या भावनेने पाहिला त्याला तसा दिसलेला आहे. म्हणून ज्याने जसा पाहिला अंतकरणातला जसा भाव आहे तसा देव आहे. जसा हा वैष्णव विचाराचा मूळ वारकरी संप्रदायाचा आणि मूळ गाभा आहे की ज्याचा जसा भाव आहे तसा देव आहे. त्या एवढ्या मोठ्या भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी जन्माला आल्यावर तिसऱ्या दिवशी विश्वाचा मालक बाबा मोठे बाबा महादेव शंकर बाबा भेटायला आले. पार्वतीला सांगितलं म्हणला मी कृष्ण जन्म झालाय भगवान श्रीकृष्णाला भेटायला चाललोय. अष्टमीचा जन्म झाला नवमीचा दिवस गेला दशमीच्या दिवशी आलं ना पण यशोदा म्हणजे कोणाला भेटायची बंदी आहे भेटून नाही द्यायचं. एकादशीच्या दिवशी पुन्हा आलं पुन्हा माघारी लावलं. आता काय करू म्हणलं बरं भेटायला ते जवळून आलंय का आणि सामान्य माणूस आलाय का. मग ते पाणथ्यावर जाऊन बसलं नंदी संघ होता पण कृष्ण भगवंताने सुद्धा आयडिया केली. एवढं मोठा बाबा म्हणजे मला भेटायला आलाय आई साहेब जर माझी त्याची भेट होऊन देत नाही म्हणल्यावर पहिल्या दिवशी आलं तेव्हापासून रडायला सुरुवात केली का. सगळे उपचार केले तिने गांडा दोरा राग बीक सगळं लावून मोकळी झाली. उतारा बितारा सगळं टाकलं ते रडायचंच थांबा. तेव्हा पाणथ्यावर महिलांची चर्चा चालली. म्हणले ते कृष्ण आणि ते रडायचं थांबाला ना. नंदिनी रूप धारण केलं होतं दुसरं. नंदिनी ते ऐकलं म्हणलं आमच्या का बाबांना पोरांचं कळतं बरं का. ती बातमी यशोदेपर्यंत गेली आणि यशोदेला सांगितलं म्हणजे पाणथ्यावर एक बाबा आलाय त्या बाबांना पोरांचं कळतं म्हणजे बोलवून आणा त्याला हे रडायचंच थांबाना. त्यावेळेस ते आलं दारामध्ये उभं राहिलं म्हणजे आणा पोराला. आता हे बाबा भेटायला कोणाला आलाय कृष्णाला. हे कृष्णालाही माहित होतं. ते दारातून बाहेर आलं आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाला शंभू महादेवाने शंकराने पाहिलं त्यावेळेस कसं पाहिलं. सगुण चातुर भुज रूपडे तेज पुंजळी वंदून चरण रजना या परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाने पाहिलं कुणाला महादेवाला पाहिलं. महादेवाला पाहिलं तर महादेव कसं होतं आलो हाता वागती मुंगी आवा जोगी आला रे जोगी आलो हाता वागती मुंगी जोगी आला रे जोगी एवढी महानता की जेव्हा भेटायला कैलासावरून भगवान श्रीकृष्ण आले. भगवान शंभू महादेव आल्यात. जेव्हा भेटायला शंभू महादेव आल्यात त्याची पावर किती असेल. अहो आमच्या घरी नुसता सभापती जरी येऊन गेला ना दुसऱ्या दिवशी इस्त्रीच बदलली. ज्याच्याकडे भगवान शिव आल्यात तर काम काय करायचं सांगतो वारू तो भाग्य भी अर्जुनाचं घोडे सांभाळणं वारू वागवणं. वारू म्हणजे घोडं सांभाळणं म्हणजे त्याला खरारा करणं चारा पाणी करणं सगळं सांभाळणं म्हणजे आता खाणं पाणी त्याचं करणं. बरं समजा देव आहे भक्तांनी सेवा केली तर त्याच्या उत्तरार्धात असे भक्ताच्या घरी कामे न सांगता करी सेवेच्या उत्तरार्धात घोड्यांची सेवा करतोय. अशी घोड्यांनी काही तपचार्या केली. घोड्यांची सेवा करतोय देव नाथांच्या घरी नाथांच्या सेवेच्या उत्तरार्धात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी सेवेच्या उत्तरार्धात
घोड्यांची सेवा करायला घोड्यांची काय पुण्य आहे? रामायणातला प्रसंग आहे. घोड्यांची भगवान श्रीकृष्ण का सेवा करत आहे एवढा महान असून रामायणातला प्रसंग आहे. आणि रामायणातल्या प्रसंगाला राजा दशरथ आणि सुमंताला सांगितलं, सुमंत दोन वारू रथाला झुकणे आणि राम लक्ष्मणाला वनवासामध्ये नेऊन सोडणे. ज्या वेळेस सुमंत आणि जान्हवी तीरावर तिसऱ्या मुक्कामाला भगवान प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला आणि सीतादेवीला सोडलं, त्यावेळेस रात्रीचा मुक्काम झाला. पहाटेच भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, सुमंता तू ताबडतोब परत जा. सुमंताने सांगितलं, प्रभू तुम्हाला वनवासामध्ये सोडून मी अयोध्या नगरीमध्ये गेलो तर अयोध्या नगरीची जनता मला दगडाने ठेचून मारतील. माझी आज्ञा आहे, तू जर परत गेला नाहीस तर वचनबद्ध असणाऱ्या माझ्या पिताश्रीने मला वनवासाला जाण्याची आज्ञा केली आणि मी शुद्ध झाले. परंतु शुद्धीवर आल्याच्या नंतर कदाचित मी वनवासाला आलो हे समजलंच तर माझ्या वडिलांच्याकडून कैकेयीचा वध होईल आणि स्त्री हत्येचं पातक माझ्या वडिलांना लागावं नाही, म्हणून तू ताबडतोब परत जा. आता प्रभूची आज्ञा आहे. सुमंत माघारी फेकलेला आहे, रथ पाठीमागे फिरवला, परंतु रथामध्ये पाठमोरा म्हणजे माघारी तोंड करून सुमंत बसलेला आहे. कारण देवाकडे तोंड असावा, देव कधीही पाठीमागे नसावा. माणूस म्हणतो आपल्या पाठीशी देवी, देव होता पाठमोरा, चालून विघ्न येते घरा, म्हणून देव कुठे असावा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. देव समोर असावा म्हणून प्रसंगी रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या पुढे होते, भक्ता घाली पाठीशी, आणि देव पुढे असावा म्हणून देवाकडे भगवान प्रभूकडे तोंड केलेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, फुफुट्या आणि सुमंताच्या अंगावर चिखल उडत आहे. चिखल कशाचा उडतोय म्हणून खाली उतरला सुमंत, पाहिलं तर देवाला वनवासामध्ये सोडून आपण माघारी अयोध्येला चाललेलं दुःख घोड्यांना असह्य झालं. घोड्यांच्या नेत्रातून अश्रूच्या धारा आणि अंगावरून घामाचा लोट चालला होता आणि तो सर्व चकारीत पडत होता आणि त्याचा चिखल सुमंताच्या अंगावर उडत होता. देवाला सोडून जायचं म्हटल्यावर घोड्यांना सुद्धा असह्य झालं. घोड्यांना सुद्धा असह्य झालं. आता आपली एकादशीच्या दिवशी पंढरपूरवरून निघून येते यार. तो भाग आपला वेगळा आहे का, आपण का घोडे थोडेच. ते घोड्यांना असह्य झालं, देवाला सोडून येण्याचं घोड्यांना असह्य झालं. 14 वर्षाचा वनवास आपण संपून टाकून पुन्हा भगवान प्रभू माघारी आलेले. कारण 14 वर्षाच्या वनवासात 7 कांड सांगायला 7 दिवस लागतात. आपले एक तर सुरूच उशारा झाले, सुरू झालं 9:15. आता मी काय मर्यादा 2 तासाची म्हणलं 11:15 पर्यंत मी सोडित नसतो. कारण जरी 10:30चा टायमिंग त्याच्यात असेल तर 10:30ला मला परवानगी दिली का इथं नाही. 2 तास आता मिळाली संधी कशाला सोडू, आणि जर ढेराचे असतो मी तर 12. तसं नाही करायचं, कारण माझी परिस्थिती अशी असता परवानगी मिळाली नाही तर माझी ही जिल्हा परिषद शाळा आहे, भरू का आपण सुटणार टायमाने, भरू का आपण सुटणार टायमाने. त्याची परिस्थिती अशी आहे, डायरेक्ट माघारी वनवासावरून. आता वनवासावरून माघारी आल्याच्या नंतर जेवढ्यांचा मान सन्मान ह्याच्यात लढाईमध्ये युद्धामध्ये राम रावणाच्या युद्धात ज्याने जी जी कामं केली त्याला तसा मान सन्मान द्यावा ना. आता आपल्याला बी नाही काल्याच्या दिवशी ज्याला त्याला श्रीफळ वगैरे देऊन मान सन्मान द्यावाच लागतो ना. कारण कार्याचा मान सन्मान करावाच लागतो ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे. सगळ्यांना सन्मान दिला. बिभीषणाला लंका दिली, सुग्रीवाला किष्किंधा दिली, सगळ्यांचा सन्मान केला. मारुती रायाला काही दिलंच नाही. सन्मान संपल्याच्या नंतर सीतादेवीने विचारलं, म्हणले ना ज्याने मोक्याचं काम केलंय तो नसतं तर आपली भेट झाली असती का? आपली नवरा बायकोची ताटातूट झालेली म्हणले, कुणी जुळवून आणली? आपला परपंच मोडलंच होतं ना म्हणले. कुणी गाठी घालून दिली? संन्याशानी. म्हणजे संन्याशानी मोडलेलं परपंच जुळल्या आणि आता परपंचात राहून लोकांचं परपंच मोडत्यात. परपंचातली माणसं दुसऱ्याचं परपंच मोडत्यात. हे संन्याशानी दुसऱ्याचं परपंच म्हणले. त्यांनी जर शुद्धी केली नसती तर आपली गाठ भेट झालीच नसती. ज्याने मोक्याचं काम केलं त्याला तुम्ही काहीच नाही दिलं. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं,
समोरच्या माणसाला दान देत असताना त्यांनी केलेल्या सेवेच्या तोलामोलाचं दान असावं. तोलामोलाचं. समोरच्या माणसाची सेवा कुठल्या तोलामोलाची झाली? जर दान देताना दान अपुरं पडलं तर दाता ऋणात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून मारुती रायाने जी केलेली सेवा आहे त्याला देणे इतकं माझ्याजवळ काहीच नाही, म्हणून मी त्याला दान काही दिलं नाही. सीतामाई म्हणले तुम्ही काय म्हणा, पण मला नाही पटलं म्हणले मी दिल्याशिवाय नाही राहायची. तुझा अपमान होईल. नाही नाही म्हणले मी देणार. देऊन टाक म्हणला काय द्यायची. आई साहेबांच्या घरामध्ये नवरत्नाचा हार होता आणि त्या हारातला एक मणी त्रिलोक्याची किंमत होती. त्रिभुवनाची, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. तिन्ही भुवनाची किंमत एका मण्याला होती. अशा मण्यांचा काय होता? हार. आणि तो हार मारुतीरायाला दिला. सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे याला देऊन देऊन बिभीषणाला लंका दिली, याला किष्किंधा दिली, पण त्रिभुवनाची किंमत एका एका मण्यात. आणि असा एवढ्या किमतीचा हार मारुतीरायाला दिलं. सगळ्या वानराला समाधान वाटलं. मारुतीरायाने टुमकुन उडी मारली, झाडावर बसला. एक मणी दाताखाली घ्यायचा, फोडायचा आणि टाकायचा. मग वानर म्हणली येऊ लागलं का काही? अरे एका मण्याची किंमत काय आहे? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. दुसरं म्हणलं याला काय कळायचे? मागणं पुढं फोपट उड निवळ सांगण्याची. याला काय कळायची किती तह्याची किंमत आहे, काय तह्याची किंमत आहे म्हणली. वार्ता सीतामाई पर्यंत गेली. म्हणली ते मणी फोडी ते. सीतामाई बी धावत आली. म्हणले ए मारुतीरा का? म्हणजे अरे मणी फोडतो का? हा म्हणलं. म्हणले का फोडतो? म्हणलं यात राम हे का बघतोय. अरे म्हणजे मण्यात कुठं राम असतो का? आणि म्हणले यात राम नसेल तर मला काय करायची? म्हणजे मारुतीच म्हणला याच्यात राम नाही, जाऊ द्या मरू द्या, मला काय करायचं. आपण बी म्हणतो ना जाऊ द्या मरू द्या, त्यात काय राम आहे म्हणतो का नाही? जाऊ द्या मरू द्या म्हणजे ज्याच्यात राम नाही त्याची आपल्याला गरज नाही. आणि आपल्यात बी नसला तर आपली कुणाला गरज आहे का? मग आपल्यात राम आहे कुणाजवळ? ज्याचे विचार वैष्णव विचाराशी जुळले त्याच्यात राम आहे. आणि तो राम प्रत्येकाच्या हृदयात राहावा आहे. त्याचं स्मरण होण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह. नवरत्नाचा हार जानकी निवासिला ओढून पाहिजे मोठी रामकृपया. नवरत्नाचा हार जानकी निवासिला सत्कार समारंभ संपला. त्यांचा सत्कार समारंभ संपला. दारावर थाप पडले चौकदार. आणि चौकदाराला सांगितलं सुमंताने भगवान प्रभूला बोलवा. एवढ्यात भगवान प्रभू आणि सीतामाई धावत आलेले. सुमंता काय झालं? सगळ्यांना मान सन्मान दिला, सगळ्यांचा सत्कार केला. हो अजून 2 राहिले. कोण? म्हणले तुम्ही वनवासाला गेल्यावर किती जण उपवासी होती? उपवास किती जणांचा? ज्याला रामायण आहे ना माहित पाठांतर त्याला माहिती. किती जण रामायणामध्ये निरंकार उपवासी?
बोलता असल्यावर चांगलं बरं वाटतं. हा 5 नसेल लक्षात तरी सांगतो 5. लक्ष्मण नंबर 1, भरत नंबर 3, उर्मिला आणि 2 घोडे. तिच्या 2 घोड्यांनी 14 वर्ष 22 दिवस डाळ दाना पाणी अन्न तर नाहीच, पण पाण्याचा थेंब सुद्धा ग्रहण केला नाही. ते 2 घोडे. नंबर 2 ची उर्मिला, 3 नंबरची उर्मिला. उर्मिला 14 वर्ष उपवासी होती. कारण ज्या वेळेस भगवान प्रभू वनवासाला निघाले त्यावेळेस लक्ष्मणही पाठीमागे निघाला आणि लक्ष्मणाला सांगितलं भगवान प्रभूंनी पत्नीची आज्ञा घेऊन ये. हो म्हणलं ती जा म्हणणारे. म्हणलं ते तसं काही नाही. म्हणलं आमचं तसे त्याचं काही नाही. त्याने पण विचारून ये. विचारायला पाठवलं. मी भगवान प्रभू रामचंद्राबरोबर 14 वर्षाच्या वनवासाला चाललोय. आता भले माझ्यासारखा वारकरी असू द्या नाही तर महाराज असू द्या, घरी जाऊन म्हणू दे बरं, मी 14 वर्ष 14 वर्ष चाललोय. आमचं काही तुमचं काही नाही. आमचं काय तुम्ही चालला तुमचं काही नाही हे नाही होणार. आमचं काय. उर्मिलाने सांगितलं जायचंच. ताबडतोब दूध गरम केलं. दुधाचा ग्लास हातामध्ये घेतलाय, परंतु तोपर्यंत रथ निघालेला आहे. रथावर माता लक्ष्मी आणि भगवान प्रभू बसले. कदाचित वाटलं लक्ष्मणाला भगवान प्रभू मला टाकून जातील म्हणून धावत बाहेर आले. उर्मिलाही बाहेर आले दुधाचा ग्लास घेऊन. पण पाठीमागे उर्मिला आवाज देती, पुढे रथ हल्लेला आहे. एवढ्यात सांगितलं लक्ष्मणाने उर्मिलेला थांब. गेलं निघून. फक्त काय सांगितलं माग, थांब. 14 वर्ष वनवासावरून परत येतो पर्यंत जिथं थांब म्हणून सांगितलं होतं तिथंच उभी होती. पाय सुद्धा माग पुढे घेतला नाही. कवर किती दिवस? 14 वर्ष 22 दिवस वनवासावरून माघारी येतोपर्यंत जिथं थांब म्हणले का तिथं. आम्ही वार येऊन येतो 2 चक्रा माहेर म्हणून. वार येऊन येतो 2 चक्र म्हणजे मग काय काम नव्हते. तुम्ही गेलते तिकडं जाग्या. भगवान प्रभू रामचंद्र आल्याबरोबर सांगितलं माता कौशल्याने आधी उर्मिलेकडे जावा. आई साहेबांची आज्ञा घेतली. भगवान प्रभू लक्ष्मणाला घेऊन उर्मिलेकडे गेले. 14 वर्षांनी आल्याच्या नंतर उर्मिलेच्या हातातला दुधाचा ग्लास घेतला. भगवान प्रभू रामचंद्राने हातामध्ये लक्ष्मणाला देण्यासाठी. त्यावेळेस 14 वर्षानंतर ग्लास मध्ये दूध गरम होतं. आणि मग भगवान प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की जिनं 5ही प्रकारचं अग्नी ताब्यामध्ये ठेवलं त्यात एक जठराग्नी, भाडाग्नीपासून तर जठराग्नीपर्यंत जिने 5ही प्रकारचं अग्नी ताब्यामध्ये ठेवलं आणि त्या पतिव्रतेच्या पुण्यावर हे म्हणजे माझ्या संग 14 वर्ष बिना पाण्याचं राहिलं. लक्ष्मण 14 वर्ष बिगराना पाण्याचा राहिला. त्याच्या पाठीमागची पावर कोणाची होती? उर्मिलेची होती. पतिव्रतेची ताकद होती. म्हणून सांगितलं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर ही सत्ता. की जिने 5ही अग्नी ताब्यामध्ये ठेवलं ती क्रिया रामायणामध्ये जिने स्वतःचा जठराग्नी पेटवून हातामध्ये आपल्या असणाऱ्या दुधाच्या ग्लासला उष्णता 14 वर्ष दिली. ती क्रिया कुठल्याच योग्याला कधीच पुन्हा करता आली नाही. रामायणापासून तर कलियुगापर्यंत ती क्रिया फक्त कलियुगामध्ये एका महान साधूने केली की ज्याने जठराग्नी तेज केला आणि पाठीवर अग्नी प्रज्वलित करून मांडीवर भाजले. ते माझे ज्ञानेश्वर मागो. त्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. रामायणात उर्मिलापासून तर माऊलीपर्यंत ही क्रिया करणारा पुन्हा दुसरा साधू नाही. आणि ही क्रिया आणि ते 2 घोडे उपवासी भेटल्याच्या नंतर भगवान प्रभू मध्यरात्रीला गेले. 2 घोड्यांना पोटोशी धरलं. 14 वर्ष अन्नपाणी ग्रहण केलं नाही. 14 वर्ष आता एकादशीच्या दिवशी 2-3 बऱ्या खातोय ना आदल्या दिवशी मागून जास्त घेतोय. ही गोष्ट आलं. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणतो आण थोडंसं कोणत्याची एकादशी. आणि आमच्या खेड्यागावात सांगतो इकडचं नाही. आणि खेड्यागावात तिकडं
एकादशीच्या दिवस तसं एरवी पाण्यावर गेला ना दार्याव लोड शेडिंग मुळे 3 वाजेपर्यंत बिगरची हातचं मरण, पण एकादशीला 8लाच म्हणते झालं का नाही फराळाचं. आणि बारशीच्या दिवशी म्हणतो तुला कळा ना होय कालचा उपास आहे. एवढ्या बरं खाऊ. घोड्यांनी उपवास धरला, घोड्यांनी कुणासाठी? देवासाठी. काय तुमची उतराई होऊ, काहीही तुमच्यासाठी आता उतराई झालो असतो, पण वाल्मिकांनी तसं लिहिलं नाही. हा राम अवतार बंधनात आहे, लिहिले जे वाल्मिके तसंच आचरणार आहे. तुमच्यासाठी काय करायचे हे लिहिलं नाही. पुढच्या अवतारात मी तुमच्यासाठी ही उतराई करीन. ते 2 घोडे अर्जुनाच्या घरी जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्ण त्या पुण्यईने त्या तपश्चर्याचं तात्पर्य सेवेची उतराई म्हणून वारू तो वागवी अर्जुन. आता म्हणताना अर्जुनाच्या रथाला 4 घोडे होते, हे 2च झालं. पण जाता जाता दुसरे टायमिंग थोडं आहे फास्ट मध्ये, तशी 24 कार नाही, पण अजून 2 घोडे सांगू. कोणते 2 घोडे रामायणातलं सांगतोय बरं. हा बाणगड असे परमार्थ का करावा, याला खरं महत्व आहे. परमार्थ का करावा, तसं तर आत्मा सांगितलं. आत्म्याने परमात्म्याचं केलेलं चिंतन त्याला खरी भक्ती म्हणतात. जयाची या चित्ता माझी जवळीक पंडुसुता. हा तर तो तत्वता स्वरूप माझे जाणीजे, तो माझं स्वरूप आहे ज्यांनी चित्तानी म्हणजे आत्म्याने परमात्म्याचं केलेलं चिंतन. मग आत्म्याने जर करायचं म्हणलं तर आत्मा सगळ्यांनाच येते. माणसाला फक्त स्त्रियांना पुरुषालाच आत्मा आहे, बाकीच्या आत्मा नाही. जनावरांना किडा मुंगी झाड झुडू पशु पक्षी सगळ्यांनाच आत्मा आहे ना. आणि आत्मा हाच भगवंत आहे, आत्मा हाच हरी आहे. एक हरी काय सांगतात माऊली, एक हरी आत्मा. मग भक्ती फक्त माणसांनीच का करायची? माणसांनीच का करायची याचं कारण आहे. माणसांनीच का करायची याचं कारण आहे. परिस्थिती अशी आहे की कुत्री कधी कीर्तनाला येतात का? मी कुत्र्यांच्या बद्दल सांगतो. कुत्री कधी वारीला जातात का? तरी पाहिलं मी मागच्या वारीमध्ये होतच बोल या खुद वारकऱ्याच्या संख्या आलेलो होतो. पण परिस्थिती अशी का वारीला जात नाही तर कुत्र्यांना एक माहिती आहे, आपण कुत्र म्हणून जन्माला आलोय आणि कुत्र म्हणूनच मारणार आहे. कुत्र्याने कधी इच्छा केली का मला माणसाच्या मारणाने मारावा? कधी कुत्र म्हणलंय का? त्याच्यामुळे त्याला परमार्थ करायची गरज नाही. मग कुत्र जर कुत्र्याच्या जन्माला येते कुत्र्याच्याच मारणाने मारत आहे, त्याच्यासाठी त्याला परमार्थ करायची गरज नाही. मग माणसाने सुद्धा माणसाच्या जन्माला आल्यावर माणसाच्याच मरणाने मारावा ना, ठीक आहे नाही? काही काही माणसं माणसाच्या मरणाने मरत नाही, म्हणून माणसाला परमार्थ करायची गरज आहे. म्हणून माणसाला परमार्थ, काही काही माणसं कुत्र्याच्या मरणाने मरत आहे, म्हणून माणसाने परमार्थ करायची गरज आहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हणलं ना, ग्रामीण भागातलं सांगतो. भजनाला कीर्तनाला डुकरं कधी जात नाही. वराह त्याला डुकर म्हणतात, कधीच जात नाही. कारण का त्यांना माहिती, त्याच्यापेक्षा पुढचं कारण त्याला माहिती, त्याचं ते गावातच असतं. गावातली जनावरं ती गावातच असतात, पण राहत्यात कुठं? गटारात. नाही राहत्यात गटारात. कधी कोणाच्या घरात डुकार शिरलंय का? डुकार कधी म्हणले का सरपंचाचा वाडा आहे बांगला आहे एक चक्कर मारून येतो? कधी माणसाच्या घरात डुकार शिरलंय का? नाही ना. मग माणसाच्या घरात जर डुकार शिरत नसेल तर डुकराच्या गटारात माणसांनी जाऊन पडावा का? म्हणून माणसांनी परमार्थ करायचा आहे. दुसरे दोन घोडे सांगतो जाता जाता. राम राज्यामध्ये एक अशी बाई होती की हाडातून पापी होती. काही रक्ताने पापी असतात, काही खानदानी पापी असतात, काही नात्यागोत्याने पापी असतात, काही धनदौलतीने पापी असतात, काही हाडात पापी असतात. हाडातून पापी म्हणजे कशानेच नीट होणार नाही. हाडातून पापी कशानेच नीट होणार नाही. तिचं नाव कैकई. ते रामा पुढे आले, म्हणले रामा बोला आई साहेब. म्हणले लंका सोन्याची होती. म्हणलं हा. मग तो बिभीषणाला दिली. म्हणलं हा. म्हणले मग मला हेच म्हणायचे, सोन्याची लंका तो जिंकली होती ना? म्हणलं जिंकली. बिभीषणाला काय म्हणून दिली? सोन्याची लंका तो जिंकली होती, बिभीषणाला काय म्हणून दिली? आई साहेब म्हणला लंका जिंकायच्या अगोदर मी त्याला वचन दिलं होतं, तुला लंकेचा राजा बनवीन म्हणून. काय घेऊन बसला म्हणली त्या वचनाचा? मग वचनाबाई पुढे सोन्याची लंका देतात का? म्हणलं हेच जर माझा बाप म्हणला असता काय घेऊन बसली वचनाचं, तर मला वनवासाला जायची पाळी आली असती का? माझा बाप वचनासाठी मृत्यू पावला, त्याचा मुलगा मी आहे, वचन दिलं रात
लंका द्यावाच लागली. कुलकीच बंद, पण बाई हाडातून पापी. म्हणले मला एकदा बघायचीच लंका. सुमंताला सांगितलं, सुमंता आकाश मार्गे जाणारे 2 वारू रथाला झुपा. आणि 2 वारू रथाला झुपले, आकाश मार्गे वारू लंकेमध्ये गेले. बिभीषणाने बी भगवान प्रभू रामचंद्राची आयारी म्हणून मोठा मान सन्मान केला. 2-2.5 लाखाची पैठणी वगैरे आणली. 4-2 दिवस झाले. 4-2 दिवस झाल्याच्या नंतर बिभीषणा पुढे जाऊन बसली. हाडातून पापी बाई म्हणले, बिभीषणा तुला एक विचारायचंय. म्हणलं विचारायचंय. म्हणले रावणाने सीता आणली होती ना. म्हणलं हा. म्हणलं कुडशीक ठेवली होती. आता हिला काही गरज पडली का? बिभीषणाने सांगितलं, आई साहेब तुमच्या मुलाने दिलेली ही लंका अशी परत घेतली तरी चालेल, पण भगवान प्रभू रामचंद्राची जगाची जगन्माता ज्या ठिकाणी रावणाने आणून ठेवली ती जागा मी पाहिली नाही, पाहणार बी नाही, दाखवणार बी नाही. म्हणजे बराच हट्टी दिसते. म्हणले एखाद्या शिपायाला सांग. चौकदाराला सांगितलं, चौकदार शिपायाला सांगा आई साहेबांना अशोक वाटिका दाखवा. चौकदार गेले आणि शिपायाला म्हणले अशोक वाटिकेत आई साहेबांना घेऊन जा, दाखव अशोक वाटिका. शिपायाने सांगितलं नोकरी गेली तरी चालेल. अरे म्हणलं नोकरी जाऊन राहील का राजाची आज्ञा आहे, तू नाही मान्य केली तर अख्खा जाशील. त्यांनी ताबडतोब 2 बाण घेतलं, 2ही डोळ्यामध्ये घातले आणि 2ही डोळे बाहेर काढून टाकले. म्हणला डोळच नाही तर दाखवूच काय. आई साहेब म्हणला बरीच लय भारी माणसं दिसतात बो इथं. डोळं काढून टाकलं म्हणले लगेच येणे. पण म्हणले मला बघायचेच ना. दुसरा म्हणला मी लांबून दाखवीन. अशोक वाटिकेमध्ये जाऊन रथ थांबलेला आहे आणि काही अशोक वाटिकेमध्ये फिरत आहे. अशोक वाटिकेमध्ये फिरताना आकाशाला चुंबन देणारे वृक्ष पाहिले, विहिरी पाहिल्या, फुलांची झाडं पाहिली आणि फिरत फिरत अशोक वृक्षाजवळ आलेले आहे. अशोकाच्या वृक्षाला पान सुद्धा नाही आणि 100 फुटाच्या अंतरावर गवताची गाडी नाही. तेव्हा अशोकाला विचारलं, सगळी रंगबिरंगी फुलं फळांनी बहरलेली ही बाग तिथेच का असं कंडिक्शन? अशोक वृक्ष बोलता झालेला आहे. समोर रथ उभा आहे, 2 वारू उभा आहे. अशोक वृक्षाने सांगितलं आई साहेब भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी, विश्वाची मालकीन, जगाची जगन्माता 6 महिने या वृक्षाखाली बसली आणि 6 महिने भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने आक्रंदित होती, अशोक करीत होती. तिच्या नेत्रातून भिजलेल्या अश्रू जिथपर्यंत जमीन भिजली तिथपर्यंत आत्ताच काय चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गवताची काडी उगवणार नाही. 6 महिने आई साहेबांना झालेल्या दुःखाने यातना अशोक वृक्ष कैकेयी मातेला सांगत होता आणि जगाच्या मालकीने 6 महिने या ठिकाणावर या भूमीमध्ये एवढ्या दुःख यातना भोगल्या. हे समोर उभा असणाऱ्या 2ही वारूंनी ऐकलं. ऐकताना त्यांना असह्य यातना झाल्या आणि त्यांनी दोघांनी जाग्यावर प्राण सोडून दिला. ते 2 वारू, दुसरे 2 वारू पांडवाच्या घरी, अर्जुनाच्या घरी जन्माला आले आणि त्यांची सेवा भगवान प्रभू रामचंद्रांनी कबूल केल्याप्रमाणे कृष्ण करत आहे. वारू तो वागवी अर्जुनाचे, असे 4 घोड्यांची सेवा त्या पुढच्या चरणामध्ये सांगितलं. यज्ञकार प्रीती मंत्राच्या आहुती तो द्रौपदी प्रति भाजी मागे. यज्ञाची प्रीती आहे, प्रीती की ज्या ठिकाणी 123 प्रकारचे यज्ञ केले जातात. गणगंधर्व यक्ष किन्नर देव देवता आहुती टाकायला त्यांनी ज्याची तृप्ती होत नाही. कॅनल आहे ना माहिती आपल्याला केवढा असतो. असा कॅनल भरून ज्या यज्ञामध्ये तूप चलतंय, देशी गाईचं गावरान तूप, गावरान तूप, गावरान तूप. महाराज गावरान तूप कशापासून होतं? लोण्यापासून होतं, लोण्यापासून, गाईपासून. कारण देशी गाईचं दूध आणि त्याचं लोणी. आता गाईच देशी राहिले नाही तर लोणी कुठे राहणार आहे? पूर्वी 2च घरी होतं लोणी, नाथबाबांच्या घरी, पांडवांच्या यज्ञात. आताही 2च घरी आहे लोणी, आताही 2च घरी लोणी. सोलापूर रोडने गेल्यावर काळभोर लोणी आणि नगर रोडने गेल्यावर कंद लोणी. आपल्या परिसरात आता लोणीच नाही. कुठं लोणी येते?
विठ्ठला अशी ज्याची प्रीती आहे तो द्रौपदीला भाजी मागते. भाजी द्रौपदी प्रति भाजी मागे इतकी दीन आहे भाजी. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी राम अवतारात केलेल्या कार्याची उतराई कृष्ण अवतारामध्ये केली. कृष्ण अवतारामध्ये भक्तांच्या घरी अनेक प्रकारची कामं केली लीनतेने. आणि ती लीनतेने कामं करीत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव विचार केला नाही. ज्या वेळी भक्त सात्विक भावेने हाक मारणार आहे, भक्तिभावाने प्रेमाने हाक मारणार आहे, त्यावेळी देव त्या ठिकाणी आलेला आहे. एकदा सगळ्यांनी टाळी, जेवढ्यांना हात आहे तेवढ्यांनी टाळी, मुखाने टाळी, हाताने टाळी आणि मुखाने भजन एकदा करायचंय त्या भगवान परमात्मा. ब्रह्मांड उतरंडी ज्याची इच्छा घडी तो उचिष्ट काढी धर्माघरी. देखील लागे माये चक्रभुज स्वभावी वारू तो वागवे अर्जुनाचे. इथपर्यंत अभंगाचं चिंतन केलं. 10 मिनिटं प्रबोधनाची म्हणून 10 मिनिटं सगळ्यांची माफी मागून परवानगी घेऊन 10 मिनिटं घेतो. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी या कीर्तन महोत्सवामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आहोत. अनंत जन्माचं तुमचं माझं भाग्य आहे. कारण प्रथमतः मनुष्य देह ते मिळालाच नाही तर दुर्लभ मनुष्य देह देहिना क्षणभंगुर तत्रापि मणे दुर्लभ वैकुंठ प्रिय दर्शन. एक तर मनुष्य देह मिळणं दुर्लभ, मिळालं असतं टिकणं दुर्लभ, पण टिकलाच तर साधू संतांची भेट होणं दुर्लभ. आणि आपण अशा भूमीमध्ये जन्म घेतला. पवित्र ते कुळ पावन तो देश तेथेच हरीचे दास जन्म. आपण अशा भूमीमध्ये जन्म घेतले आहे. अनंत जन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून राधलो कृष्ण दाता. आज जर विचार केला तर हिमालयापेक्षा श्रेष्ठ पर्वत नाही, हिमालयापेक्षा श्रेष्ठ पर्वत नाही, गायीपेक्षा श्रेष्ठ दैवत नाही, आईपेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही आणि महाराष्ट्रापेक्षा श्रेष्ठ संतांची भूमी जगाच्या पाठीवर कुठत नाही. त्या भूमीमध्ये तुम्ही मी जन्म घेतला. महाराष्ट्र संतांची भूमी असेल तर विचार करायचा आहे. महाराष्ट्र संतांची भूमी असेल तर विचार करायचा. गीतेपेक्षा आणि गाथेपेक्षा श्रेष्ठ ग्रंथ नाही, गीतेपेक्षा आणि गाथेपेक्षा श्रेष्ठ ग्रंथ नाही. ज्ञानेश्वर माऊलीपेक्षा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजापेक्षा श्रेष्ठ संत नाही आणि वारकऱ्यापेक्षा श्रेष्ठ पंथ नाही. तिथं आम्ही जन्म घेतला. त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र संतांची भूमी असेल तर पुणे जिल्हा संतांचं घर आहे. ज्या घरात आम्ही जन्म घेतला. योग्यांचा राजा साधकांचा मायबाप विश्वाची माऊली आनंदी गाव पुणे जिल्हा जिथं आपण सगळे जन्माला आलो. जगात अनेक संत झाले, भिंत कुणीच चालवली नाही. जगात अनेक ऋषीमुनी झालेले ना
जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याने 5वा वेद निर्माण केला, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या एका अभंगाच्या एका चरणाचं आचरण, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या एका अभंगाच्या एका चरणाचं आचरण उभ्या भारतवासियांनी केलं तर भारत देश जगावर महासत्ता केल्याशिवाय राहणार नाही. ते एकच चरण आहे, जोडून व्यवहार शुद्ध असेल तर कुठल्या सरकारला कोणाचा काळा पैसा शोधित बसायची गरज. प्रत्येकाचा व्यवहार शुद्ध असेल तर, आणि वाईट मार्गाने कितीही कमवा, वाईट संपत्ती धोका देणारच हे जगाला सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. किती वाईट मार्गाने कमवा, संपत्ती धोका देतीच. आणि आपण अनुभवलं नसेल तर बघितले. एकाला वाटलं आता बँकेचे व्यवहार करायचे असते 50,000च्या वरचे तर फॉर्म भरून द्यावा लागतो, आहे का नाही. एकाला वाटलं नको बँकेचं टेन्शन, नको इन्कम टॅक्सचं टेन्शन, देवाणगच भरून ठेवला. हत्यार बंद झोपायचं. 8 तारीख होती, 8 वाजल्या होत्या, सहज रिमोट दाबला, टीव्ही चालू झाला ना आवाज आला, मेरे प्यारे देशवासियों, भाइयों और बहनों, 1500 गए. देवाणगच भरलाय. गोकण सुखानी किती वाईट मार्गाने संपत्ती कमवाती धोका देणारा, जगाला संदेश देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, देहूगाव पुणे जिल्हा, जिथे आपण सगळे जन्माला आलो. राजेश्वर छत्रपतींचं जन्म ठिकाण शिवनेरी, अंत रायगड. शिवनेरीतले पहिले 2 शब्द घ्या, शिवनेरीतले पहिले 2 शब्द घ्या आणि रायगड मधले पहिले 2 शब्द त्याच्या पाठीमागे जोडा. शिवराय. ज्ञानेश्वर माऊलीनंतर समाधी नाही, तुकाराम महाराजांच्या नंतर वैकुंठ रमण नाही, आणि शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती नाही. हा जगाच्या पाठीवर त्या भूमीत तुम्ही मी जन्माला आलो. इथं असणाऱ्या गायक मंडळींची, वादक मंडळींची माफी मागून आमची खंत थोडी सांगतोय बरं का, घरातले सांगतोय, तुमची सगळ्यांची माफी मागून सांगतोय. ज्ञानेश्वर माऊली पुणे जिल्हा, तुकाराम महाराज पुणे जिल्हा, विश्वासाठी त्यांचं वाङ्मय आहे. पण आम्ही त्या घरात त्यांच्या नंतर जन्माला आलो. कोणाच्या घरात? या जिल्ह्यामध्ये, या मातीमध्ये जन्माला आलो. ज्ञानेश्वर माऊलींच्या एका भूमीवर आणि तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर अधिकारी वाणीने आम्हाला ज्ञानदान करणारे कोण? सातारकर, लातूरकर, परभणीकर, औरंगाबादकर, नांदेडकर, उस्मानाबादकर, हिंगोलीकर, बीडकर, आष्टीकर, नाशिककर, आमचे कुठे खेडकर, दौंडकर, शिरूरकर. ज्ञानेश्वर माऊली पुणे जिल्हा, तुकाराम महाराज पुणे जिल्हा. का आमच्या मुलांना हे आवडना? आजही आळंदीमध्ये जाऊन पहा, माधवगिरी मागून या धर्मग्रंथाचं अध्ययन करतात. ही 95% मुलं पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे. का आमच्या मुलांना हे आवडना? ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली, इतकी पवित्र झाली, इतकी पवित्र झाली, एकराचं सोडण गुंठ्याचं बोला, इतकी पवित्र झाली. 25-25 लाख रुपये गुंठ्याची किंमत झाली. भरमसाठ रक्कम आमच्या घरात आली ना आमची पोरं गोवा खुटका खात फिरत राहिली तर कुठं चाललो आम्ही? साधू संतांचा वाङ्मय आहे हे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, संस्काराचा आणि संस्कृतीचा महाराष्ट्र आहे. आणि पुणे जिल्हा म्हणतात महाराज तुम्ही 12व्या शतकातलं संत, 16व्या शतकातलं संत,
मातीशी निगडीत राहा, किती मातीशी निगडीत राहा, किती मातीचं आणि भूमीचं वैशिष्ट्य असावं. पुणे जिल्ह्यातली एक महिला परदेशामध्ये गेली. पुणे जिल्ह्यातली एक महिला परदेशात गेली. तिला होती या पानं खायची सवय. तिला वाटलं तिकडे परदेशात पानं मिळतात का नाही, तिने हिथून नेली. महिला वर्गालाही प्रवासात जबाबदारी असतो आपल्या पुरुष वर्गात. हा आपलं पेन घेतलं तर रुमाल राहील, रुमाल घेतलं तर पाकिट राहील. यांचं काहीच राहत नाही. आम्ही दिंडीत पाहतो वारीमध्ये 15 दिवसाचा प्रवास असतो. हजारो महिला असतात, पण 15 दिवस पुरवणी आणली मिश्रीची गठुडी करून घेऊन येतात. तिला वाटलं तिकडे पानं मिळतात का नाही, हिथून पानं नेली. तिथे गेले पान खायच्या आठवणाने पान बनवलं, तोंडात टाकलं. ते इंग्रजी महिला म्हणली इंडियाची लोक असली झाडाचे पानं खात्यान का हे करते. 15-20 मिनिटं झालं, पान चावलं, थुकून टाकलं. त्या सगळ्याच गोळा झाल्यांचा मला म्हणजे इंडियाच्या लोकांना जमतच काही म्हणले. काय झालं म्हणजे हिट इन ग्रीन स्वीट इन रेड. हिरवण थुकली ना. भारतीय महिला म्हणजे 150 वर्ष आमच्या देशावर राज्य केलं, धनदौलत संपत्ती लुटली, पण भारतातलं तत्वज्ञान आणि आत्मज्ञान, संस्कार आणि संस्कृती जतन करायची असेल तर याच मातीत जन्मावा लागेल. कारण या मातीमध्ये उगवलेला झाडाचा अंकुर जगाच्या कल्याणा, झाडावर शिविली जगाच्या कल्याणा, आणि जगाच्या कल्याणा कोण? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. ते हे कष्टविती परोपकारा, त्याचे विचार वैष्णवाशी जुळतात, ते जगाच्या कल्याणा. म्हणून खऱ्या अर्थाने वैष्णव विचार. तिच्या भूमीमध्ये तुम्ही मी जन्माला आलो. कशासाठी जन्माला आलो? त्या कार्याला साक्ष राहतात. ते विचार महत्वाचे तुम्ही अगोदर सांगितले. कारण हे करण्याची, इथं येऊन संप्रदाय करण्याची देवाला जबाब इथं असतानाच दिलेला आहे. पोटात असताना, आईच्या पोटामध्ये असतानाच गर्भाच्या यातना भोगत होतो. गर्भाच्या यातना भोगत असताना भगवंता इथं जप चालू आहे. भगवान परमात्म्याचा उदरामध्ये प्रत्येकाचा जप चालू आहे. भगवंता मला इथून सोडव. त्यावेळेस भगवंताने विचारलं, इथून सोडवलं तुला तर माझ्यासाठी काय करशील? आठवीन पायी दिवस आणि रात्र हा माझा नवस. पांडुरंगा पांडुरंगा मला या गर्भाच्या यातनेतून सोडव. मी रात्रंदिवस तुझं चिंतन करीन, तुला आठवण करीन तुझी. एक वेळ सुटल्याच्या नंतर हे सांगलं ना. असं जे की इसराळ होतं, गेलं सासरवाडीला. ते दुसरं ऐकलं की पहिलं इसरायचा, दुसरं ऐकलं की पहिलं इसरायचं. ते गेलं सासरवाडीला. आता सासरवाडीला गेल्याच्या नंतर तिथं सासूबाईने 5 पकवानाचं जेवण बनवलं. ते जेवणात करंजी होती. करंजी आपल्याकडे करंजी म्हणतात, सातारा भागाला त्याला कानावलं म्हणतात. त्याला ते आवडलं, पण याला काय म्हणतात हे माहित नाही. म्हणून जेवण झाल्यावर सासूबाईला विचारलं, सासूबाई याला काय म्हणतात? सासूबाई म्हणले, जावाय बापू याला कानावलं म्हणते. आता याला कानावलं म्हणते हे सांगितलं, पण हिथं सांगितलेलं घरीच असतो ध्यानात राहीन का? मी हिथलं नाही सांगत ना. ती सासूबाई म्हणली,
म्हणलं आता हे याला कानावलं म्हणतात, पण हे घरी जाऊन मंडळीला सांगायचे. तोपर्यंत ध्यानात राहिलं पाहिजे ना की आपल्याला कानावलं आवडलं, तर मंडळीला सांगून टाकलं म्हणजे ती बनवत राहील कधी बी. कारण तिला माहिती आहे ह्यांना काय आवडतं ते पदार्थ तयार होतात. घरी जास्त वर ध्यानात राहील का? मग विचार हिथं चाललाय, हिथं सांगितलंय. हे घरी जास्त वर ध्यानात राहील का? हा विचार कुठे चाललाय? इथं गर्भामध्ये. पण काय नाही हरकत म्हणला, घरी जास्त वर म्हणायचंच बंद करायचं नाही. बंद केलं विसरण ना, दुसरं काय बोलावं हे पहिले विसरण, दुसरं काय बोलायचं नाही, हाय हे बी बोलायचं बंद करायचं नाही. मग निघाला वाटेने ना, वाटेने निघाला, पण जप सारखाच चालू. कानावलं 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 जप चालू. पण पुढं मोठी चर होता, चरातून उडी टाकायचा प्रसंग आला. आता उडी टाकायचा प्रसंग आलेला आहे, जप चालूच आहे बरं का, कानावलं कानावलं. आणि नेमकं उडी टाकायच्या टायमाला मागं सरला, पळत आला, पळत येऊन म्हणला हुय्या. जसा हुय्या म्हणला का असंच कानावलं, हुय्या म्हणला असंच कानावलं, विसरलं, चाललं ना तिथून पुढं हुय्या 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 करीत घरी गेला. ते मंडळी पुढेच होत, करीत आलंय गेले बरोबर म्हणले का? म्हणलं आताच्या आता हुय्या कर. म्हणली काय? म्हणलं आताच्या आता हुय्या कर. म्हणजे बिघडलं का काही? म्हणजे कुठं मसना विसनात गेलता काय? अजिबात नाही. म्हणलं मी सासरवाडीला गेलतो, तिथे गेले सासूने हुय्या केलं. म्हणजे पार डोक्यात गेलेला माणूस आहे. म्हणजे तिच्या सगळं बोलण्यात काय अर्थ नाही. काढली ना काठी, मला करते का नाही हुय्या, करते का नाही हुय्या, धोपाटी धोपटायला सुरुवात केली. पण समोर एक आजी होती, ती पळतच आली. तिने पळत येऊन त्या पुरीला सोडवलं. म्हणजे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? पण मारून मारून पुरीचं कानावलं केलं. म्हणलं हेच ही सगळ्याला ध्यानात आणून कुणी दिलं? म्हातारीने. तसंच इथं जो विचार केलेला आहे की याच्यासाठी जन्माला आलो हे आपण विसरून गेलो, आणि ते विसरलेल्या ध्यानात आणून देण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह झाली. त्या मातीमध्ये हे उंच विचार होते. वज्रात गर्भामध्ये असताना संस्कार केले होते, म्हणून तुम्हाला आम्हाला स्वतंत्र मिळाला. गर्भात संस्कार केले जिजाऊनी छत्रपतींना. उजव्या कुशीत बळ फिरायला लागलं, पूर्वजांची हालापेष्टा पाहावली नाही. आणि काय करीत आहे वज्रलेप संस्कार? फिरवी पंचवन चर्चाला पिळून मुठीला डोहाळे जिजामातेला. जिजामाता बोलली शहाजीला, आला आला बाळराजा आला, यवनाचा खात्मा करण्याला. हे डोहाळे तिला लागले होते, ती महाराष्ट्राची माता होती. नसते जिजामाता तर नसते शिवराय, नसते शंभूराजे, नसते शंभूराजे, नसते दारामध्ये तुळस, नसता मंदिरावर कळस. कुठे झाली असती कीर्तन प्रवचन? म्हणून खऱ्या अर्थाने वज्रलेप गर्भात संस्कार करण्याचा अधिकार मातेला आहे. आताही डोहाळे लागते, पण डोहाळे सांगायला जोगे नाही. किटाडे खा, माती खा, राख खा, कोळस खा. जन्माला तसंच येतं महाराज. माती किंग, सिमेंट किंग, वाळू किंग. बरोबर अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरी होता महाराज. समाजसेवा करा, समाजसेवकच. ईश्वराने त्याच्यात कधी बदल दिला नाही, पण आम्ही आमच्या परीक्षा घेत बसलो. समोरच्याला वाटतं संसारात काय दोन्ही येडीचे, पण इकडून एक चाललं पिशवीत अंडी घेऊन, तिकडून एकाला म्हणला बघू तो किती हुशार आहे. बाकीच्यांना म्हणलं आता माशी आमच्या दे, पण महाराजांचे नाही म्हणतात, बघू तो किती हुशार आहे. इकडून चाललंय ते अंडी घेऊन पुढसून आलेलं. म्हणलं या पिशवीत काय जिंकलं तरी यातली सगळी अंडी तुला.
परीक्षा घेणार तरी कसं असं आणि किती एक सांगितले तर म्हटलं 12ची 12 तुला आणि कशाची एक सांगितली तर मला ज्या कोंबडीने घातली ती कोंबडी फुकट पुढचा म्हणतो मला थोडी ऑप्शन द्या या मातीमध्ये जन्माला आलो खंत इतकीच वाटती संत वाहणारी इंद्रायणी आजही आहे पण तुकोबांच्या अमृतवाणीची रचना करणारा तुकोबा कुठे दिसत नाही ज्ञानेश्वराच्या समाधीवर प्रकाशाचा झगमगाट दिसेल पण ज्ञानाचा प्रकाश देणारा ज्ञानोबा कुठे दिसत नाही राजा अनेकडे इंडिका झाली तबेरा झाली सपेरा झाली इनवा झाली पण भगवान परमात्म्याच्या नावाचा गजर करीत देश भ्रमंती करीत फिरणारा नामदेव कुठे दिसत नाही श्रीमंत अनेक आहेत कोण लखपती आहे कोण अब्जावधी आहे कोण करोडपती आहे पण ज्याची इस्टेट फक्त फुटकं गाडलं आणि एकच झाडू तेवढाच हातात घेऊन गावोगावी स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारा संत गाडगे बाबा कुठे दिसत नाही संत इतकी मोठी जीवाला संत हातात आल्याच्या नंतर राजे म्हणवणारे अनेक आहेत संत हातात आल्याच्या नंतर राजे म्हणून घेणारे अनेक आहेत पण स्वतःच्या जीवनाचा रणखंड करून रयतेच्या शिरावर सुखाचं छत्र धरणारा राजाशिवाय छत्रपती कुठे दिसत नाही आजही तुमची आमची मुलं परदेशामध्ये कोण चीनला आहे कोण फ्रान्सला आहे कोण जपानला आहे पण ज्यांची पुण्यतिथी आहे ज्यांची जयंती आहे 2 दिवसावर पहा आजही तुमची आमची मुलं परदेशामध्ये आहे पण भारताची धर्म पताका अमेरिकेच्या शिकावतामध्ये फडकावणारा स्वामी विवेकानंद कुठे दिसत नाही खंत त्याचीच वाटती जीवावा तरुणपणामध्ये अनेक मृत्युमुखी पडतात अनेक मुलं तरुणपणामध्ये मृत्युमुखी पडतात पण धर्माचं रक्षण करण्यासाठी भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर वयाच्या 32व्या वर्षी देहत्याग करणारा धर्मवीर राजा संभाजी कुठे दिसत नाही धर्मवीर राजा संभाजी कुठे दिसत नाही आम्ही त्या मातीमध्ये जन्माला आलो विसर कसा पडतो याचीच खंत वाटते माझ्याही गावातला एखादा वारकरी माझ्याही गावातला एखादा वारकरी ज्ञानोबाचा आणि तुकोबाचा झेंडा घेऊन भारतभर फिरणारा असावा आणि त्याच्या विचाराशी माझा विचार जुळावा आणि माझी केलेली सेवा खऱ्या अर्थाने या विचारवंत असणाऱ्या कीर्तन महोत्सवामध्ये गोड व्हावा एवढीच सगळ्यांच्या चरणी आणि माऊलींच्या चरणी विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या महान संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्म घेतला त्या महान संतांचं एक वेळ भजन करू ज्ञानेश्वर ब्रह्मांड उतरंडी ज्याची इच्छा करी तो उचिष्ट काढी धर्म घरी देखीला माये चक्रभुज स्वभावी वारू तो वागवी अर्जुनाची इथपर्यंतच आपण अभंग सोडवला राहिलेली सेवा अभंगातली राहिलेला अभंग पुढच्या वर्षी सोडू तुम्ही म्हणता पुढच्या वर्षी तुला सांगायचंच नाही तसं काय नाही बो पण आता जेवढ्या वेळेअभावी मिळाली संधी तिथपर्यंत अल्पशा मतीने अभंगावर चिंतन करत असताना खऱ्या अर्थाने कीर्तन नुसतं जाहीर केलेलं असतं अमुक महाराजांचं पण कीर्तन एकट्याचं नसतं प्रवचन एकट्याचं असतं कीर्तन ह्या सगळ्यांचं असतं कारण ही सगळे असल्याशिवाय होत नाही कीर्तन या कीर्तनामध्ये असणारे हे सगळे टाळकरी आणि त्यामध्ये असणारे अगदी या महाराष्ट्राचं भूषण असं वाटणारे आमचे माझ्याबरोबर आलेले जाधव महाराज गायनाचार्य त्यांच्या साथीचे हे बाकीचे महाराज आणि ज्यांनी मृदुंगाच्या गोड आवाजातून या कीर्तनाचा खऱ्या आत्मा मृदुंग असतो एक वेळ हे पीटी मास्तर नसले किंवा पीटी नसली तरी दिंडीवारीमध्ये नसते हार्मोनियम पण पखवाज जर नसेल कीर्तन अर्धा तास लेट त्यांच्याचमुळे झालं म्हणायचं ते बाहेर गेले होते कुठेतरी पण काय हरकत नाही आपण तेवढ्या मापावर नेलेले पुढे सेवेत काही कमी पडलं नाही महाराज प्रथमतः तुमच्या सेवेला लाभ मिळाला मी माझं भाग्य समजतो की यांनी मला ही संधी दिली ते बाप्पू असतील त्यांचे सगळे सहकारी मित्र असतील संपूर्ण असणारी जी कमिटी आहे त्या कमिटीला धन्यवाद देतो झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो
आणि सेवेला पूर्णविराम. जय